नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण पदार्थ विज्ञानचे जे काही इम्पॉर्टंट श्लोक आहेत, परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि पाठ करण्यासाठी एकदम सोपे आहेत, असे सगळे श्लोक आपण एका पीडीएफ मध्ये मी तयार केलेले आहेत. आता ही पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. हे आपण सुरुवातीला पेपर 1 चे बनवलेले आहेत. पेपर 1 चे सगळे श्लोक मी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर पेपर 2 चे सुद्धा आपण बनवूयात. आता जसं की मागच्या मी स्ट्रॅटेजी वाल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की ती स्ट्रॅटेजी तर तुम्ही डे वाईज ठरवली आहे, म्हणजे कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर वाचायचा, कोणता टॉपिक वाचायचा. परंतु त्याचबरोबर जर तुम्हाला श्लोक सगळे एकत्र मिळाले तर काय होईल की आपण प्रत्येक दिवशी हे श्लोकाची पीडीएफ वाचू शकतो आणि त्यामुळे हे लर्न करण्यासाठी तुम्हाला एकदम इझी पाठ होऊन जाईल. तुम्हाला हे वेगळे प्रत्येक चॅप्टर मधून वेगळा श्लोक पाठ करायची काही आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे आपण बघूया पेपर 1 मधला पहिला जो चॅप्टर आहे पदार्थ निरूपण, त्यामधला पहिला श्लोक आहे. काय श्लोक पाठ करायचा आपल्याला? शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगे धारी जीवितम नित्यकस्य अनुबंधस्य पर्याय आयु उच्यते. हा आयुचा श्लोक आहे जो की आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि पाठ करायचा आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा श्लोक जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदाबद्दलचा, की आयुष्य वेद आयुर्वेद. आणि तुम्ही बीएमएस फर्स्ट इयरला जेव्हा येता तर तेव्हा सगळ्या मुलांना हा श्लोक पाठच करून घेतला जातो. कोणता? हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानम च ततच्च यत्रोक्तम आयुर्वेदस उच्यते. ही तर ही आपल्या आयुर्वेदाची जान आहे, आयुर्वेदाची डेफिनेशन आहे. त्यानंतर त्याचं प्रयोजन, याचं आयुर्वेदाचं प्रयोजन काय? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. तर हे जे काय हे आयुर्वेदाबद्दल सांगितलं, एकदम त्याची डेफिनेशन हिताहितम वाली. त्यानंतर त्याचं जे काही प्रयोजन आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा सिद्धांत. पहिला जो चॅप्टर आहे यामध्ये फक्त आपल्याला 3 श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला आयुचा, दुसरा आयुर्वेदाचा आणि तिसरा सिद्धांतवाला. आता हा जो काही सिद्धांतवाला श्लोक आहे बघा, सिद्धांतवाला श्लोक जो आहे, सिद्धांतवाला श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. सिद्धांतवाला श्लोक विचारला सुद्धा गेलेला आहे परीक्षेमध्ये. तर काय सांगतो श्लोक आपल्याला? अथ सिद्धांतो नाम स परीक्षके बहुविध परीक्षक हेतु विश्च साधयिता स्थापत्य निर्णय. हा सिद्धांताचा श्लोक आपल्याला पाठ करायचा. त्यानंतर दुसरा पदार्थ निरूपण. आता हे पदार्थ निरूपण मध्ये पदस्य अर्थ पदार्थ, हा तर एकदम पदार्थाची डेफिनेशन आहे. पदार्थ म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला श्लोक पाठ करायचा. त्यानंतर प्रमिती विषय पदार्थ, हा पदार्थाचा दुसरा श्लोक हा सांगितलेला आहे. काय सांगितलेला आहे? प्रमितीच्या विषयालाच आपण काय म्हणतो? पदार्थ असं म्हणतो. आलं लक्षामध्ये? त्यानंतर मग दर्शनाची डेफिनेशन. आता दर्शनाची डेफिनेशन तर आपल्याला आलीच पाहिजे. काय डेफिनेशन? दृश्यते यथार्थत्वम अनेनिती दर्शनम. ही काय पहिली दर्शनाची डेफिनेशन. दुसरा आपल्याला यामध्ये पाठ करायचे योग दर्शनाची डेफिनेशन. योग कशाला म्हणायचं? तर योग चित्तवृत्ती निरोध. योग चित्तवृत्ती निरोध ही योग दर्शनाची डेफिनेशन आहे. दृश्यते यथार्थत्वम अनेनिती दर्शनम, दर्शनावरती फिक्स क्वेश्चन आहे आणि त्यामुळे कोणताही क्वेश्चन आला तर कमीत कमी तुम्ही दर्शनाची त्या ठिकाणी हा श्लोक टाकू शकता. दर्शनाची व्याख्या आहे दृश्यते यथार्थ तत्वम अनेनिती दर्शनम. त्यानंतर आता बघा हा द्रव्य चॅप्टर. द्रव्य चॅप्टर मधून आपल्याला काय काय वाचायचंय? तर द्रव्याचं लक्षण. द्रव्याचं लक्षण काय सांगितलेलं आहे बघा. द्रव्याचं लक्षण काय? द्रव्य लक्षणम तू क्रिया गुणवत समवाय कारणम इति. हे आपल्याला पाठ करायचे. किंवा मग तुम्ही क्रिया गुणवत समवाय कारणम इति द्रव्य लक्षण या दोन्हीपैकी कोणतीही जी तुम्हाला सोपी वाटते ती डेफिनेशन पाठ करू शकता. दोन्ही पण सोप्याच आहेत. त्यानंतर आता प्रत्येक जे 5 महाभूत आहेत, 5 महाभूताचे आपल्याला एक एक लाईनचे फक्त श्लोक आहेत, एक एक लाईनचे पाठ करायचे. तत्र गंधवती पृथ्वी, शीत स्पर्शवत आप, उष्ण स्पर्शवत तेज, रूपरहित स्पर्शवान वायू, शब्द गुणकम आकाश. एकदम एक एक लाईनचे आहेत श्लोक, पण श्लोक लिहिल्यानंतर तुमचं इम्प्रेशन जास्त पडतं आणि मार्क्स आपल्याला जास्त मिळतात. त्यामुळे एक एक शब्दाचे पाठ करायला आपल्याला किती वेळ लागतो? त्यानंतर अतीतादी व्यवहार हेतू काल, हा कालाचा श्लोक आहे. कालाची डेफिनेशन आहे. कालाची डेफिनेशन आपल्याला पाठच करायची. त्यानंतर दिशाची आहे. दिशाची काय? प्राच्याती व्यवहार हेतू दिक, सचे एको विभू नित्यचे, साचे एको नित्य विभीचे. हे तर दोन्ही पण सेमच आहे. त्यानंतर आता आपल्या आत्माची डेफिनेशन. आत्माची काय सांगितली? ज्ञानाधिकरम आत्मा, सच द्विविध जीवात्मा आणि परमात्मा. ही तुम्हाला आत्म्याची डेफिनेशन पाठ असली पाहिजे. त्यानंतर मनाची. मनाची काय सांगितलेली? सुखादी उपलब्धी साधनम मन, तच्च प्रति आत्मीयत वाद, अनंत परमाणुरूप नित्यमच. ही काय आहे? तर ही मनाची डेफिनेशन सांगितलेली जी तुम्हाला पाठ असली पाहिजे.
त्यानंतर मनाची विषयाची डेफिनेशन एक आहे बघा. मनाचे विषय काय आहेत? चिंते, विचारे, उयम, ध्येयम, संकल्प. त्याची ही डेफिनेशन सांगितलेली आहे. ओके. तर ही डेफिनेशन मनाची आपल्याला पाठ करायची आहे. मनाच्या विषयाची पाठ करायची आहे. मनाची विषयाची डेफिनेशन आहे. त्यानंतर आता द्रव्याश्रय अगुणवान संयोग विभागेषु अनपेक्षित कारणमिती गुणलक्षणम. हे काय सांगितलेलं आहे? गुणाचं लक्षण सांगितलेलं आहे. ही तर खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. गुणाची डेफिनेशन आहे. गुणमध्ये फिक्स क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. त्यामुळे याची डेफिनेशन कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही फास्टमध्ये ही गुणाची डेफिनेशन त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? बुद्धी. बुद्धी सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि त्यामुळे एकच लाईनची फक्त आपल्याला पाठ करायची. काय पाठ करायची? तर सर्व व्यवहार हेतू ज्ञानम बुद्धी. एकच लाईनचा श्लोक आहे, तो आपल्याला पाठ असला पाहिजे. त्यानंतर लास्ट, आता बघा लास्ट पेज आहे. 3 पेजेसमध्ये 2.5 पेजेसमध्ये सगळे आपल्याला या ठिकाणी सगळे श्लोक कव्हर झालेले आहेत. त्यानंतर आहे आता एक द्रव्य अगुणवान संयोग विभागेषु अनपेक्षित कारणमिती कर्म लक्षणम. ही कर्माची डेफिनेशन आहे. कर्म चॅप्टर मध्ये फक्त 3 श्लोक जरी पाठ असले तुम्हाला तरी काफी आहे. कोणता? पहिला हा आहे, एक द्रव्य अगुण संयोग विभागेषु अनपेक्षित कारणमिती कर्म लक्षणम, किंवा मग संयोगचे विभागाचे कारणम द्रव्याश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्मज्ञ अन्यत अपेक्षते. दोन्हीपैकी एक तुम्ही पाठ करा. मोस्टली दोन्ही जर पाठ असले तर खूप छान. त्यानंतर ह्या त्याचा कर्माचा 5 कर्म सांगितलेले आहेत. हे जर श्लोक पाठ केला तर तुम्हाला त्याची प्रकारची नावं सुद्धा आपोआप पाठ होणार आहेत. म्हणजे उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन हा त्याच्या प्रकाराचाच नावाचा श्लोक आहे. प्रकार लक्षात ठेवा, आयदर श्लोक पाठ करा. त्यानंतर सामान्य, आता सामान्यचा बघा, सामान्यचा आपल्याला एक श्लोक पाठ असला पाहिजे. काय की सामान्यम एकत्वकरम तुल्यार्थही सामान्य, एका लाईनचा आहे. आणि दुसरा आहे नित्यम एक अनेकानुगत सामान्यम. आणि विशेषचं सुद्धा सेम. विशेषस्तु पृथकत्व, विशेषस्तु विपर्य. त्यानंतर नित्यद्रव्य, ऋतय, व्यावर्तिका, विशेष, हे 2 श्लोक सामान्यचे 2 आणि विशेषचे 2 हे आपल्याला पाठ असले पाहिजे. त्यानंतर आहे समवायचा. समवायचा फक्त एका लाईनचा श्लोक आहे. काय? नित्य संबंध समवाय ऐत सिद्ध वृत्ती. आणि अभावचा सुद्धा एकच लाईन आहे, अनुपलब्धी अभाव. आलं लक्षामध्ये? तर हे आपल्याला श्लोक, एवढे श्लोक पाठ असले पाहिजे. मुख्य जे आहेत हे 13 पॉइंट्स आहेत. हे 13 श्लोक पेपर 1 मध्ये आपल्याला पाठ असले पाहिजे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि काही जर क्वेश्चन आला तरी तुम्ही हे श्लोक टाकू शकता. आणि श्लोक टाकल्यानंतर एक्झामिनरला खूप छान वाटते आणि आपलं इम्प्रेशन पडतं त्या ठिकाणी. त्यामुळे आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुम्ही पाठ करणार आहेत हे सगळे. याची पीडीएफ जी आहे, ही पीडीएफ मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल, किंवा मग आपल्या आयदर व्हॉट्सअप चॅनल ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करा, त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करेल, किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे आहेत तर त्या ग्रुपमध्ये मी प्रोव्हाइड करेल. तर थँक्यू सो मच.